तर सकाळी मॉर्निंगला ना काय बनवायचं हे आदल्याच रात्री ठरलेलं असतं माझं ब्रेकफास्टचं. तर कधी मुलंच सांगतात, तर कधी माझी फर्माईश म्हणजे मी मुलांच्या फर्माईशनुसारच सगळं बनवत असते. तर मुलांनी काही नाही सांगितलं तर मी स्वतः काहीतरी डोकं लावून बनवत असते. तर आज ठरवलं होतं की आप्पे बनवायचे आहेत. तर मस्त कांदा, टमाटर, मिरची असं फ्राय करून घेतली थोडीशी. आणि मी याच्यामध्ये कधी कधी वाटाणे, कॅप्सिकमसुद्धा मी टाकते, गाजरसुद्धा टाकते, म्हणजे जे काही मला मिळेल ते सगळं मी टाकते. आणि त्याच्यानंतर मस्त हे बॅटर उरलं होतं माझं इडलीचं, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मग रवा टाकून त्याची कन्सिस्टन्सी घट्ट केली आणि असं मस्त त्याचं पीठ बनवून घेतलं. त्याच्यानंतर माझ्याकडे ओलं खोबरंसुद्धा नव्हतं, तर रात्रीच मी हे सुकं खोबरं भिजत घालून ठेवलं होतं आणि मस्त त्याची चटणी बनवली. कारण की मला मार्केटमधून जी काही कैरी मिळाली होती तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आणि खूप छान झाली आहे मग चटणी. त्याच्यानंतर मग आप्पे लावले, तर हे आप्प्याचं असं नुकसान झालं, तर काय करणार मग. मग पटकन आता झटपट काय बनेल, तर मग उत्तप्पा बनेल म्हणून आप्पे सोडले आणि उत्तप्पाच्या मागे लागले आणि असे मस्त एकावर एक मस्त असे उत्तप्पा बनवून दिलं मुलांना. त्याच्यानंतर चटणीला ना फोडणी केल्यानंतर खरंच खूपच अप्रतिम लागते. कढीपत्ता नव्हता तरीसुद्धा मी अशी फोडणी केली आणि सुंदर अशी चटणी बनवली आणि खूप सगळ्यांना आवडली. कोणालाच वाटलं नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे, तर सगळ्यांना असं वाटलं ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली. पण मी ही सुक्या खोबऱ्याची चटणी बनवली होती. फक्त टिप्स काय माहिती आहे का, की आदल्या दिवशी तुम्ही ते भिजत घालून ठेवा पाण्यामध्ये, म्हणजे ते छान मऊसर होऊन ते ओल्या खोबऱ्याची टेस्ट करते. म्हणजे 90% तरी टेस्ट ती ओल्या खोबऱ्याची लागते आणि 10% थोडंसं तर जाणवतंच. तर अशा प्रकारे छान छान उत्तप्पा काढून घेतले आणि सगळ्यांना असे वाढले. तर चला, तर हे आप्पे तर सुंदर झाले होते, कारण की अहो म्हणाले होते आधी एकच खाईल मी, पण त्यांना एवढं आवडलं की मला म्हणाले की अजून एक मिळेल का. तर मी वाय नॉट. तर मग दुपारी असं मस्त वांगी फ्राय केली मोठी. मला वरण भाताबरोबर ती वांगी खूप आवडतात. आता ही शेजारीने ना माझी जेव्हा केव्हा माहेरी गेली ना, तर माझ्यासाठी तिच्या आईने दिलेली मिठाई थोडी तरी मला वाटेला आणते तीच. तर हे तिचं असं प्रेम. तर चला, माझं काही पार्सल आलं होतं, तर जे काही मी आधी सुऱ्या मागवल्या होत्या त्या मी रिटर्न करून टाकल्या आणि त्याच्या बदली मी ह्या सुऱ्या मागवल्या. आता त्या रिटर्न करण्याचं कारण असं होतं का, कारण की त्याचा कलर मला आवडला नव्हता. तर इन फ्युचर म्हणजे पुढे बघू, तर त्यासुद्धा सुऱ्या मी मागवून घेणार आहे. पण आता ह्या सुऱ्या मी एन्जॉय करते. तर ह्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे शेपच्या आहे, त्याच्यामध्ये वेगळे चॉपिंगचे शेप्स आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त पिलरचे पण आलं होतं. तर अशा प्रकारे हे छान असं म्हणजे सुऱ्यांचं पार्सल आलं होतं आणि ते आता मस्त मी अरेंज करणार आहे माझ्या किचनमध्ये. तर त्याच्यानंतर मग मस्त असं संध्याकाळी ना, आता आमच्या इकडे संध्याकाळी सुद्धा एक तासाच्या कमी जरा पाणी सोडतात, तर ते एक नशीब आमचं की सोडतात. पण काही फायदा नसतं, कारण की माझ्याकडे भांडेच नाही भरायला आणि इथे वरती पण टाकीसाठी काही त्यांनी स्टोरेज काही दिलेलं नाही आहे. तर हे असं एक एक वस्तू मी पाणी आलं की घासून घेते. मग काय करणार, मग असं कटलरीसुद्धा मी घासून घेतली होती आणि मस्त त्याच्यामध्ये माझं सगळं साहित्य मी असं स्टोअर करणार होते. तर ही सुरी अशी 2 in 1 आहे, म्हणजे कापायची पण आहे आणि सुद्धा आहे. त्याच्यामध्ये नंतर हे नारळ फोडण्यासाठी आहे, तर काही तर मी यूज तर करत नाही पण ठेवले आता. त्याच्यानंतर एका ठिकाणी मस्त सुऱ्या ठेवते, सुरी आणि पिलर, आणि त्याच्यानंतर एकामध्ये मोठे स्पून ठेवते आणि एका साईडला मस्त छोटे स्पून आणि फॉक ठेवते. तर असं मी हे कटलरी माझी असं स्टोअर करते प्रॉपरली, म्हणजे मला काढताना आणि मुलांनासुद्धा काढताना काही लागू नये म्हणून. तर सुऱ्यांचं मी पाठीमागेच ठेवते सगळं काही, जेणेकरून मुलांचा हात तिथे जाणार नाही. तर असं हे स्टोअर करते. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा मला की कटलरी खूप छान आहे. त्याच्यानंतर माझं जे काही ऑनलाईन मी सामान मागवलं होतं ग्रोसरी, तर ती आली आहे आणि आता हे अशा प्रकारे मी सगळं मागवलं आहे. तर हा एक फायदा झाला की एमर्जन्सीला पटकन खाली जाण्यापेक्षा आपण ऑनलाईन मागवू शकतो. कढीपत्ता मी खूप मागवते सध्या. मी कढीपत्ते खाते सकाळी मॉर्निंगला 5-6. तर तुम्ही पण नक्की खा जर तुमची हेअरफॉल होत असेल, आणि खरंच थांबते हेअरफॉल. आणि हे असं मी अरेंज केलं तर आहे, एकदम छान क्लीन पण केलं आहे. पण काय माहिती तुम्हाला एक माझा पसारा दाखवते. तो आहे म्हणजे हा माझा भांड्यांचा पसारा. तो सकाळपासून मी असं ठेवते का, कारण की पाणीच नाही, तर मग मी कसं घासणार. मग जेव्हा पाणी येतं तेव्हा मी हे सगळं असं घासून घेते. तर हे बघा, हे सगळं असं एम्प्टी झालेलं असतं. आणि हा सकाळी मॉर्निंगपासून जो ब्रेकफास्ट, चहा, लंच बनवल्याचं हे सगळं एकत्र भांडी घासते. मम्मी आली होती आणि मस्त भाज्या आणल्या होत्या. तर चला, सबस्क्राईब करा. वाट काय बघतायत. बाय.